नमस्कार मंडळी, ऐकूया जगूभाईची प्रेम कहाणी. भाईचे चित्रपटविषयक प्रेम त्यांच्या कंपूत सर्वश्रुत होते. भाई म्हणजे जगूभाई. जगूभाईचे नाव जगन्नाथ विश्वास देव असे आहे. विश्वासरावांचा विश्वास होता की आपला मुलगा जगन्नाथ आयुष्यात महत्त्वाची कामगिरी करेन. त्यासाठी त्यांना त्यांच्या मुलावर खूप पैसा उधळला होता. परंतु जगन्नाथचे लक्ष अभ्यासात कधीच लागले नाही. त्याने आपले वडील विश्वास यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास मोडीत काढत आडनाव देवला बट्टा लावत दानवगिरी करू लागला होता. कॉलेज लाईफपासूनच तो दादागिरीत अग्रेसर झाला आणि जगन्नाथचा तो जगूभाई झाला. जगन्नाथचा जगूभाई होण्यासाठी त्याने तुरुंगात वाऱ्या केल्या. त्याच्या टोळीत तो प्रसिद्ध झाला. हाणामारी करणे हा त्याचा आवडीचा छंद असला तरी चित्रपट बघण्याचा तो मोठा शौकीन होता. नवीन चित्रपट लागला की तो फर्स्ट शो बघायचा. आज तो खुशीत होता. आज त्याचं चित्रपटावर व्याख्यान होतं. अंगात त्यानं मलमलचा पांढरा सदरा घातला होता. त्यातून त्याची सोन्याची चेन दिसत होती. शरीर खाऊन पिऊन धष्टपुष्ट होतं. शरीर पोचलेलं होतं. मनगटावर सोन्याची साखळी होती. शरीराच्या अनेक छुप्या ठिकाणी चाकू ठेवलेले, तेही निरनिराळ्या प्रकारचे. तो उभा राहिला की ज्वेलरी आणि हार्डवेअरचे दुकान उभं असल्यासारखं वाटायचं. तो खुर्चीवर व्याख्यानाची मनात रिहर्सल करीत होता. ओ किशा, भाईच्या हाक मारण्याने तरुण किशोर धावतच आला. नम्रतेने उभं राहत विचारलं, काय भाई, काय आदेश? झाली काय तयारी? होय, झाली ना, किशोरने मान डोलावली. किशा, लेका आपल्या कंपूला सांग, झकास टाळ्या मारायच्या, हसू येवो न येवो, खो खो करून हसायचं. जगूभाई किशोरला सांगू लागला. खो खो करून म्हणजे भाई? किशोरने डोके खाजत विचारले. गाढवा, जोरात हसायचं. लेका 4-2 मराठीची पुस्तके वाचाले का? तुमचं असंच वागणं राहिलं तर मराठी भाषा हद्दपार होईल महाराष्ट्रातून. जगूभाई किशोरवर चिडला. किशोर बेशर्म व्यक्तीसारखं चेहऱ्यावर हसू आणीत बोलला, असं होईल का भाई? मराठी आपली जान आहे. लेका, तुम्ही लोकांना दम देता तो सुद्धा हिंदीतच. भाई का हफ्ता निकाला क्या, ठोक दूंगा, घुसेड दूंगा. मराठीत बोलायचं ना लेका. भाऊचा हप्ता काढला का खल्लास करून टाकीन, घुसून टाकीन, असं बोलायचं ना. जगूभाई त्याला मराठीची महिमा समजावून सांगू लागला. किशोर लाजत बोलला, तसं नाही भाई. काय झालं, आजकाल साला मराठी माणूस मराठी धमक्यांना जुमानतच नाही, म्हणून हिंदीत धमक्या द्याव्या लागतात. काय झालं, आपली मराठी म्हणजे घर की मुर्गी दाल बराबर झालं. धमक्या सोडल्या तर आपण सारं मराठीतच बोलतो ना. किशा, जा बंदोबस्त कर. माणसं जमली असतील तर व्याख्यान सुरू करू. तसा व्याख्यानाचा टाईम झाला म्हणा, जगूभाईने आदेश दिला. ठीक आहे भाई. किशोर हॉलजवळ आला. रमेश किशोर जवळ आला. लेका किशा, हॉल तर माणसांनी गच्च भरला. एवढी माणसं जमली कशी? रमेशने विचारले. ते आपलं काम आहे, किशोर स्वतःची पाठ थोपटत बोलला. लेका किशा, तू माणसं तर भरपूर जमवलीस, पण भाईला जमेल एवढ्या लोकांसमोर बोलणं? नाहीतर एवढी मोठी जनसंख्या पाहून भाईची टर व्हायची. रमेशने चिंता व्यक्त केली. खरं म्हणजे एवढी माणसं बघून किशोरही टरकून गेला होता. रमेश असं बोलल्यावर किशोरला भाईची बाजू सांभाळायची होती. तो बळेच बोलला, लेका रम्या, आपला भाई जबरदस्त आहे, बघ कसा बोलतो. किशा, 4 लोकांसोबत हाणामारी करणं वेगळं,
आणि एवढ्या पब्लिक समोर उभं राहून बोलणं म्हणजे चौपाटीवर उभं राहून भेळ खाण्यासारखं नाही. रमेश असं बोलल्यावर किशोरला एवढी माणसं जमा केल्याचा पश्चाताप झाला. किशोर जगूबाईजवळ आला. बाई, चला व्याख्यानासाठी माणसं गोळा झाली आहे. जगूबाई खुर्चीवरून उठून स्टेजवर आला. समोर गच्च भरलेली माणसे जगूबाईकडे पाहू लागली. तसा जगूबाई घाबरून स्टेज सोडून किशोरजवळ आला. तो भयभीत मुद्रेने किशोरला बोलला, लेखा किशा, हॉल तर माणसांनी तुडुंब भरला. एवढी माणसे कुठून जमा केली? बाई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सर्वांना दम देऊन आणलं. कोणी दंगा केला आणि मध्येच उठून जाण्याचा प्रयत्न केला तर जागेवरच चिखल पायाने तुडवावा तसा तुडवतो. कोणी लघुशंकेसाठी म्हणून जातो असा बहाणा करून सटकण्याचा प्रयत्न करू नये म्हणून बाथरूमपर्यंत जाण्यासाठी आणि त्याला परत आणण्यासाठी स्वतंत्र माणसे नेमली आहेत. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचं व्याख्यान मात्र जबरदस्त झालं पाहिजे. किशोरने सर्व परिस्थिती जगूबाईसमोर कथन केली. जगूबाई स्टेजवर माईक समोर आला तसं किशोरने प्रेक्षकांना हात दाखविला. किशोरचा इशारा लक्षात आल्यावर प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला. जगूबाई मनातून पुरता घाबरला होता. पण करावं काय? आलिया भोगासी असावे सादर हा पवित्रा घेऊन व मनाला उभारी देत त्याने माईकला तोंड लावले. तसा किशोर बोलला, भाई, ते दारूची बाटली नाही, माईक आहे. दुरून बोललो तरी प्रेक्षकांना ऐकू जातं. किशोरने पडद्याच्या आडून सांगितले. जगूबाई मागे सरला. नमस्ते, मी जगूबाई. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. काय, आपण आज सिनेमावर व्याख्यान देणार आहे. आपल्याला कसं बालपणापासून सिनेमा पाहायचा मोठा शौक आहे. शाळेत वेळेवर हजर राहत नव्हतो, पण सिनेमा पाहिले वेळेवर हजर. सिनेमासाठी आपण नेहमी शिस्त बाळगली. सिनेमा पाहायसाठी आपण नेहमी शाळेला बुट्टी मारायचो. आपला बाप म्हणायचा, कलेक्टरी कर. आपण टपुरी सुरू केली. किशोरने दोन्ही हात वर केले तसा प्रेक्षकात हसा पिकला. किशोरची ती सांकेतिक भाषा होती. एक हात वर केला म्हणजे टाळ्या, दोन हात वर केले म्हणजे हसा. प्रेक्षकाच्या प्रतिसादाने जगूबाई खुश झाला. आपलं सालं सिनेमाचं ज्ञान अगाध आहे. बघा, पूर्वी जुने सिनेमे होते तेव्हा हिरो हिरोईनचे प्रेम कसे जुळायचे? इकडून हिरोईन सायकल चालवत यायची, तिकडून हिरो सायकल चालवत यायचा. दोन सायकलची धडक व्हायची. हिरो हिरोईन सायकलवरून खाली पडायचे आणि लगेच प्रेमात पडायचे. नंतरच्या सिनेमात हिरोईन मोटरसायकल चालवत यायची, तिकडून हिरो मोटरसायकल चालवत जायचा. मोटरसायकली एकमेकावर आदळायच्या, हिरो हिरोईन खाली पडायचे, लगेच प्रेमात पडायचे. हे सर्व बघून प्रेक्षक बोर झाले. मग हिरो कार चालवत यायचा, हिरोईन तिकडून कार चालवत यायची, कार एकमेकावर आदळायची. आपल्याला वाटायचं, साला आता हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले दाखवते. पण ते दोघंही एकमेकाच्या मिठीत ॲडमिट होताना दिसायचे. पुढे साला हे बघून प्रेक्षक कंटाळले. एका सिनेमात हिरो हिरोईनचं प्रेम झालं कसं? तर हिरोईनने हिरोची झोपडी तोडली. मग हिरोला भयंकर क्रोध आला. त्यानं हिरोईनची गचांडी धरून तिला झोपडी परत बांधून देण्यास सांगितलं. पण हिरोईन सुद्धा खूप हुशार. ती लागली जंगलातून पळायला. हिरो तिच्या मागे पडू लागला. आता हिरोईनला जंगलात रस्ता तर कुठं माहीत होता, तरी ती पळत होती. शेवटी खाली पडली. कुठून तरी एक नाग आला आणि पटकन हिरोईनच्या पोटरीला चावला. हिरो आला, त्या बिचाऱ्याने पोटरीतील नागाचं विष
तोंडाने ओढून ओढून काढलं. नंतर हिरो हिरोईनचं प्रेम जोडलं. पण मी विचार करतो सालं, हा हिरो तोंडानेच नाक चावल्यावर विष काढत असेल तर डॉक्टर आणि दवाखान्याची काय गरज आहे? हे सर्व हिरो दवाखान्यात बसून ठेवायचे. कोणाला नाक चावला की ओळ म्हणा विष. या सर्व हिरो लोकांनी समाजसेवा म्हणून दवाखान्यात विष तोंडाने ओढण्याचा पार्ट टाइम जॉब करावा. दुसरं म्हणजे सिनेमातील डायलॉग. भन्नाट डायलॉग असतात. मैं तुझे पाणी पिला पिला के मारूंगा. मला वाटायचं नक्कीच हा या विल्लनला नदीच्या पाण्यात डुबवून मारणार. मैं तुझे ऐसी जगह मारूंगा जहा पाणी भी नहीं मिलेगा. मला वाटायचं हा नक्कीच त्याला ओसाड जंगलात मारणार. तुम्हाला सांगतो, हे हिरो लोक सिनेमात कधीच कॉलेजाचा अभ्यास करताना दिसत नाही. ते नेहमी हिरोईनसोबत गाणे म्हणताना दिसतात. तरी कॉलेजचा निकाल लागला की गडे पहिल्या नंबराने पास होते. हे कसं काय होते कुणास ठाऊक. शाळा कॉलेजची पोरं सिनेमात प्रेम करतात आणि आईबापाच्या हातावर तुरी देऊन पळून जातात. असे सिनेमे खूप गाजतात. मग बऱ्याच खेड्यापाड्यात मुलं मुली प्रेम करीत घरातून पळून जातात. नंतर पैसे संपले, येतात बरोबर घरी. जगूबाईचं सिनेमाचं व्याख्यान संपलं. लक्षात आल्यानं किशोरने हात वर केला तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. जगूबाई भारी खुश झाला. जगूबाईची किशोर प्रशंसा करू लागला. का बाई, भारी व्याख्यान झालं. हसा आणि टाळ्यांनी हॉल भरून गेला. जगूबाईच्या अंगावर मूठभर मात चढलं. रमेश 2-3 पोरांवर ओरडत होता. गाढवांनो, भाईचं व्याख्यान ऐकायचं सोडून खुर्चीवर झोपले कशाला होता? भाई, हे व्याख्यान तर आम्ही रोज ऐकतो. ऐकून ऐकून पाठ झालं, एक पोरगं बोललं. किशोरने रमेशला हाक मारली. रम्या, जाऊ दे चल. आनंदाने भरलेला देह सांभाळीत जगूबाई पायऱ्या उतरताना एक सुंदरशी मुलगी जगूबाई समोर येऊन उभी राहिली. हाय जगूबाई, मी राणी. आपण खूप छान व्याख्यान केलं. एका सुंदर चेहऱ्याच्या मुलीने आपली प्रशंसा केली म्हणल्यावर जगूबाईचा चेहरा 1000 वॅटच्या बल्बसारखा उजळला. तिने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. जगूबाईने पटकन हात पुढे करून तिचा हात हातात घेतला. थँक्यू, जगूबाई खुशीत बोलला. ती मुलगी एखाद्या वावटळासारखी आली आणि जगूबाईचा जीव उधळून निघून गेली. किशोर भयंकर खुश झाला. भाई, कसा होता हात? मौसर होता ना? मौसर? लेका लोखंड हातात घेतल्यासारखं वाटत होतं. जगूबाई चकित होऊन बोलला. किशोर जोरात हसू लागला. भाई, तुम्ही जोक लय भारी करता. किशा, ही पोरगी राहते कुठे जरा पता कर. तुला कळत नाही लगा, माझं लग्नाचं वय झालं. जगूबाई बोलल्यावर किशोर चिंताक्रांत चेहरा करून बोलला. भाई, अजिबात काळजी करू नका. मी डायरेक्ट मागणी घालायला तुम्हाला घेऊन जातो. किशोर असं बोलून कामाला लागला. त्याने त्या मुलीचा पत्ता शोधून काढला. तो जगूबाईच्या घरी आला तेव्हा जगूबाईचं घर काळजीने भरून गेलं होतं. आता तू लग्न करणार? बापानं मोठ्या काळजीने विचारले. मग आई, तू आता कामाने थकून गेलीस. तुला सून नको का हातभार लावायला? जगूबाईच्या तोंडून अशा सौजन्यपूर्ण गोष्टी ऐकून आई चकितच झाली. तिने काळजीने जगूकडे पाहू लागली. ती हळू स्वरात बोलली, पण बेटा, तुला मुलगी कोण देणार? म्हणजे? जगूबाईने चक्रावून विचारले. म्हणजे तुझ्यासारख्या बाई माणसाला आपल्या छातीवर पहाट ठेवून मुलगी कोण देणार? आपण एक पोरगी पाहिली. तिला आपलं सिनेमा व्याख्यान खूप पसंत पडलं. ती आपल्यावर लय फिदा आहे. जगूबाई खांदे उडवीत बोलला. जगूबाईचे आई वडील निराश झाले होते. जगूबाईने भाईगिरी सोडून चांगले काम करावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण ते सारे व्यर्थ गेले होते. आता त्यांना जगूबाईचा सज्जन जगन्नाथ होईल
याची साधी अपेक्षाही राहिली नव्हती. बघ बाबा, एखादी पोरगी सून म्हणून आपल्या घरी आली तर आम्हालाच बरं वाटेल. तोवर मी केलेला हा चहा घे. का तुझी पिण्याची वेळ झाली? आईने विचारले. जगूबाई स्वतःच्या तंद्रीतच घराबाहेर पडला. त्या मुलीचा चेहरा सारखा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. जगूबाई उदास सायंकाळी मावळत्या सूर्याकडे पाहत बसला होता. माणसे कार्यालयातून घरी जाण्यासाठी घाई करीत होती. किशोर जगूबाईला शोधित आला. काय बाई, इकडे कुठे? मी किती वेळचा तुम्हाला शोधतो. त्या पोरीची पुरी कुंडली काढून आणली. किशोरच्या तोंडून त्या पोरीची गोष्ट ऐकताच जगूबाईचे कान टवकारले. तो सावरून बसला. बाई, पोरीचं नाव राणी, बापाचं नाव भगवान आणि आडनाव मोरे. उंची 5 फूट 4 इंच, बॉडी मजबूत, चष्मा नाही, शिक्षण काही कळलं नाही, आई वडील गरीब, त्यांना मुलीच्या लग्नाची काळजी. भाई, तुम्हाला कशी मुलगी पाहिजे? किशोरने जगूबाईला विचारले. जगूबाई सावरून बसला. आपल्याला एकदम सज्जन, स्वभावाने गरीब, चांगलं जेवण करणारी सुगरण, घरात साफसफाई करणारी, म्हणजे एकदम फर्स्ट क्लास घरगुती मुलगी पाहिजे. जगूबाईने नववधूविषयी स्वतःची इच्छा सांगितली. त्याची बायकोविषयीची कल्पना ऐकून किशोर मनात निराश झाला. त्याला वाटलं, त्या आईला हा हाणामाऱ्या करते आणि बायको फर्स्ट क्लास घरगुती पाहिजे म्हणते. जाऊ द्या, बाई आहे, बर्जी सांभाळा लागते. भाई, पोरगी तुम्ही म्हणता तशीच आहे. आपण त्यांना सांगून आलो उद्या पोरगी पाहायला येतो म्हणून. किशोर असं बोलल्यावर जगूबाई उडालाच. किशा, लेखा आधी सांगायचं ना, मी जरा पार्लरमध्ये जाऊन येतो. जगूबाई धडपडीने उठला. कशाला भाई? किशोरने विचारले. फेस मसाज करायला, जगूबाई उत्तरला. पण भाई फेस मसाजने चेहऱ्यावरील चाकूने झालेल्या जखमांच्या खुणा पुसल्या जात नाही, किशोर बोलला. तुझं बस, चल उद्या भेटू, असं म्हणत जगूबाई मुलगी बघण्यासाठी स्वतःच्या तोंडाची पालिश करायला गडबडीने निघून गेला. किशोर, जगूबाई आणि रमेश राणी नावाच्या त्या मुलीच्या घरी येऊन बसले. जगूबाईने मलमलचा पांढरा सदरा घातला होता. त्यातून त्याची सोन्याची चेन दिसत होती. हाताच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या, मनगटावर सोन्याचे घड्याळ होते. तो खुर्चीवर ऐसपैस बसला होता. किशोर व रमेश त्याच्या खुर्चीच्या बाजूला दोन्ही बाजूने उभे होते. त्या मुलीचे आईवडील वृद्ध होते आणि मोठ्या तन्मयतेने आपल्या भावी जावयाला न्याहाळत होते. राणी छानशी साडी घालून हातात चहाचे ट्रे घेऊन आली. राणीला बघून जगूबाई जाम खुश झाला. राणीने सर्वांना चहा वाटला. ती जगूबाईच्या समोरच्या सोफ्यावर लाजत खाली मान घालून बसून राहिली. राणीच्या वडिलांनी रमेशकडे बघत विचारले, हे जगूबाई काय काम करतात? हाणामारी, रमेश पटकन बोलला. म्हणजे? राणीच्या वडिलांनी विचारले. म्हणजे कोणालाही धरून हाणतात. रमेश फार प्रांजळपणे राणीच्या वडिलांना उत्तरे देत होता. त्याला वाटलं, भाईचं लग्न झाल्यानंतर वहिनीने म्हणायला नको, रमेश भाऊजी तुम्ही खोटं कशाला बोलला, म्हणून सर्व खरं सांगितलेलं बरं. किशोर त्याला डोळ्यांनी गप राहण्यास सांगत होता. हे किती पैसे मिळवितात? आता राणीच्या आईने रमेशला विचारले. त्याचं काय काकू, हा धंदा बारमही आहे. जायचं, चाकू पिस्तूल दाखवायचं आणि हप्ता वसुली करायची. बाईला पैशाची कमी नाही, हप्ते बांधलेले असतात. काय धंदा जबरदस्त आहे, मेहनत कम माल जादा. रमेशने जगूबाईचा धंदा सविस्तर सांगितला. हे काय म्हणतात? राणीच्या आईने शांत उभ्या किशोरला विचारले. किशोरने आता भाईची प्रतिमा उजळ करण्यास सुरुवात केली. त्याचं काय काकू, भाईचा मोठा बिझनेस आहे. कॉलेज लाईफपासून खूप पैसा कमविला. अंगावर बघा, शरीर दिसतच नाही, नुसतंच ज्वेलर्सचं दुकान दिसते. तुमची मुलगी सुखात राहील. किशोरने जगूबाईची प्रतिमा पावडरने घासून चकाकून टाकली. असं म्हणतोस बेटा?
होऊ दे मग दोघाचं लग्न. राणीचे आईवडील जगूभाई सोबत राणीचं लग्न लावून देण्यासाठी तयार झाले. जगूभाईचं राणीसोबत लग्न झालं आणि जगूभाईचे मातापिता धन्य धन्य झाले. जगूबाईची मातोश्री बोलली, झाले बाई, एकदाची 2 हाताचे 4 हात. जगूबाईने आपल्या सज्जन पत्नीस पहिल्या रात्री चांगलाच दम भरला. हे बघ राणी, आपण म्हणजे भाई माणूस. आपण बोलतो कमी, हाणतो जास्त. खूप जणांना आपण मारलं. अजूनही काही जण इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यामुळे उगच मला राग येईल असं काही करू नको. उगच तुझं एखादं हाड विनाकारण मोडायला नको. राणी भयभीत रडकुंडीला आलेला चेहरा बघून जगूबाईला वाटलं एवढा दम पुरं झाला. उगच भीतीने बेहोश पडायला नको. जगूबाईचा संसार सुरळीत सुरू झाला. जगूबाईला सकाळचा चहा नाश्ता राणीच तयार करून द्यायची. एका सकाळी जगूबाईच्या मनात इडली खायची इच्छा निर्माण झाली. त्याने त्वरित बायकोला आदेश दिला, इडली आणि खोबऱ्याची चटणी कर. नवऱ्याचा आदेश पाळत राणीने त्वरित इडल्या तयार केल्या. जगूबाईला वाटलं आपल्या नाजूक बायकोला नारळ फोडायला जमणार नाही. तो त्वरित उठला. राणी, नारळ दे. तुझ्याच्याने फुटणार नाही, मी हातोड्याने फोडतो. जगूबाई हातोडा घेऊन आला. राणी थोडी गडबडीत होती. ती पटकन बोलली, हातोडा कशाला, असं म्हणत तिने हाताची मूठ आवळत एका बुक्कीत नारळ फोडले. राणीची ती नारळ हाताच्या मुठीने फोडण्याची प्रक्रिया बघून जगूबाई पुरता हादरला. राणी, तू हे कसं केलं? जगूबाईने भयचकित नजरेने विचारले. राणी बिनधास्तपणे बोलली, त्यात काय विशेष, तो आमचा पारंपरिक धंदा आहे. पारंपरिक धंदा म्हणजे? जगूबाईने चक्रावून विचारले. आमचा आजा भाईगिरी करायचा. माझा बाप नंबर 1 भाई होता. त्यानंतर मी भाईगिरीत एकदम पुढे होती. हाणामारीत आपल्याला भयंकर इंटरेस्ट आहे. राणीचा भाईगिरीचं गणगोत ऐकून जगूबाई भयंकर घाबरला. तो आईजवळ येऊन बसला. त्याची आई डोक्याला हात लावून बसली होती. अरे जगू, आपलं घर म्हणजे भाईगिरीचा अड्डा होऊन बसला. तुझी बायको एका बुक्कीत नारळ फोडते. शेजारी पाजारी नारळ फोडायचं असलं तर सरळ तुझ्या बायकोकडे येतात. म्हणतात, ताई एवढं नारळ फोडून द्या. ही बया हाताच्या बांगड्या वर करते आणि एका दणक्यात नारळ फोडते. त्या दिवशी मी तिला बाजारात घेऊन गेले तर भाजीवाल्याला दणके मारले. बिचारा पायाच पडायला लागला. काय सांगू जगू तुला, किराणा दुकानदार, भाजीवाला, दूधवाले कोणीच आपल्याकडून पैसे घेत नाही. आईचं बोलणं ऐकून जगूबाई चांगलाच धास्तावला. तो चिंतायुक्त मनस्थितीत बसला असताना किशोर आला. का भाई, जगास ना संसार म्हणलं. किशोरचं बोलणं ऐकून जगूबाई निर्विकार नजरेने त्याच्याकडे पाहू लागला. आले का किशा, सारा लोचा झाला. मला वाटलं बायको सज्जन आहे, पण तिचं सर्व खानदान भाईगिरीत आहे. लेका ती एका बुक्कीत नारळ फोडते. सालं मला तर आजवर तसं नारळ फोडायला जमलंच नाही. वहिनीचा तो पराक्रम ऐकून किशोर मनातून घाबरून गेला. त्याला आश्चर्य वाटलं. काय म्हणता भाई, वहिनी एका दणक्यात नारळ फोडते म्हणल्यावर आपल्या डोक्यावर फटका मारला तर टरबुजासारखे 2 भाग करीन. हा खरंच लोचा झाला. किशोर चिंतायुक्त स्वरात बोलला. जगूबाई विचारात पडला. त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच भय दिसू लागला. किशा, लेका सज्जन होण्यासाठी काय करावं लागतं रे? जगूबाईने केविलवाण्या नजरेने किशोरकडे बघत विचारले. का भाई, असं का विचारता? किशोरने गोंधळून विचारले. लेका, आमचं घर म्हणजे भाईगिरीचाच अड्डा बनला. भाईगिरी भाईगिरी बायकोचा पारंपरिक धंदा आहे. तेव्हा आपणच सज्जन बनलं पाहिजे. जगूबाई बोलला. भाई,
एक सज्जन गुरुजी आहेत. ते शाळेत शिकवतात. माणसं गोष्टी करतात ते सज्जन आहेत. मला वाटते त्यांना विचारायला हवं, सज्जन कसे बनायचे. किशोरने जगूबाई समोर सज्जन होण्याचा प्रस्ताव ठेवला. दोघंही सज्जन गुरुजीच्या घराकडे निघाले. गुरुजी आपले शांतपणे खुर्चीवर बसले होते. त्यांनी कपाळावर चंदनाचा टिळा लावला होता. अचानक दारात जगूबाईला बघून गुरुजी घाबरून उठले. या या जगूबाई, या या, बसा, या खुर्चीवर बसा. जगूबाई खुर्चीवर ऐसपैस बसले. ए जगूबाई आले, त्यांच्यासाठी चहा कर. गुरुजीने बायकोला आदेश दिला. बायको किचनमध्येच थरथरली. तिने थरथरत्या हाताने चहासाठी भांड गॅसवर ठेवलं. नमस्कार गुरुजी. जगूबाईने गुरुजीला नमस्कार केला. नमस्कार जगूबाई, कसं येणं केलं. गुरुजीने विचारले. त्यांना वाटलं कधी एकदाची कटकट जाते. किशोर पुढे येऊन बोला. त्याचं काय गुरुजी, आमच्या जगूबाईला भाईगिरी सोडून सज्जनगिरी सुरू करायची आहे. सज्जनगिरी. गुरुजींना अर्थबोध झाला नाही. त्या विचारायला वाटलं सज्जनगिरी म्हणजे भाईगिरीतीलच एखादा प्रकार असावा. गुरुजी, जगूबाईला सज्जन पुरुष व्हायचे आहे. किशोरच्या तोंडून असे अनपेक्षित बोल ऐकून गुरुजी आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं अशी सुंदर भाईगिरी चाललेली असताना या जगूबाईच्या मानगुटीवर सज्जनगिरीचं भूत कसं काय बसलं. गुरुजी, आपल्या सर्वांनी सज्जन म्हणावे यासाठी मला काय करावं लागेल. जगूबाईनं हात जोडीत विचारले. जगूबाई असे हात जोडीत असताना गुरुजीच्या बायकोने चहाचे कप घेऊन हॉलमध्ये प्रवेश केला. एवढ्या मोठ्या बाईने आपल्या पतीस हात जोडावे याचे खूप आश्चर्य त्यांच्या पत्नीला वाटले. तिने चहा देऊन गुरुजींना किचनमध्ये येण्याचा इशारा केला. भाई, तुम्ही दोघी चहा घ्या, मी आलोच, असं म्हणत गुरुजी किचनमध्ये शिरले. घाबरलेली पत्नी गुरुजीला विचारू लागली. का हो, काय झालं, काय म्हणतात भाई. बायकोची ती घाबरलेली अवस्था बघून गुरुजींना संधीचं सोनं करावं वाटलं. बायकोच्या जाचाला त्रासलेले गुरुजी बायकोला बोलले. जगूबाई म्हणतात तुम्हाला बायकोचा काही त्रास आहे का. मग तुम्ही काय सांगितलं. बायकोनं शंकाखोर नजरेनं बघत विचारलं. मी त्यांना सांगणारच होतो, तेवढ्यात तू मला बोलावले. गुरुजी नाईलाज झाल्यासारखे बोलले. बायको गडबडीने बोलली. त्यांना सांगा मला बायकोचा काडीचा त्रास नाही म्हणा. हो हो, तसंच सांगतो, असं म्हणत गुरुजी हॉलमध्ये आले. जगूबाई आणि किशोर मोठ्या आतुरतेने गुरुजींची वाट बघत. गुरुजी खुर्चीवर येऊन बसले. घसा साफ करीत गुरुजी बोलले. जगूबाई, सज्जन व्हायचं म्हणजे सद्गृहस्थ सारखं वागावं लागतं. म्हणजे. जगूबाईने विचारले. म्हणजे तुम्ही सर्वप्रथम हत्यार म्हणजे चाकू, पिस्तूल, रॉड या सर्वांचा त्याग केला पाहिजे. हप्ता वसुली बंद करून काहीतरी व्यवसाय सुरू करायला हवा, म्हणजे किराणा दुकान वगैरे वगैरे. गुरुजींनी जगूबाईला सज्जन होण्याचा मार्ग सांगितला. जगूबाईने सर्व हत्यारांचा त्याग करून मार्केटमध्ये किराणा दुकान सुरू केले. जगूबाईचे दुकान जोरात सुरू झाले. जगूबाई व्यवसायाने खुश झाला, पण तो जास्त दिवस खुश होऊ शकला नाही. एक दिवस मार्केटमधील इतर दुकानदार आले आणि जगूबाईला विनंती करू लागले. जगूबाई, आपणास आम्ही हप्ता देतो, पण कृपया आपण दुकान चालवू नका. का. जगूबाईने विचारले. जगूबाई, जेव्हापासून तुम्ही मार्केटमध्ये दुकान सुरू केले तेव्हापासून आमच्या दुकानात कुणीच येत नाही. आमच्यावर दुकान बंद करायची पाळी आली. राणी वहिनीने सर्वांना दम दिलाय की सर्वांनी किराणा माल तुमच्याच दुकानातून घ्यावा. काय करावं जगूबाई, काहीतरी मार्ग काढा ना यातून. जगूबाईने किराणा दुकान बंद करून सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले. जगूबाईला सायकलच्या दुरुस्तीपासून वेळच मिळत नव्हता. माणसे जगूबाईकडे तक्रार घेऊन येऊ लागली. जगूबाई, तुमचा पोरगा शाळेतून आला की आमच्या सायकली पंक्चर करतो आणि सायकल दुरुस्तीसाठी माझ्या बाबाकडे न्या म्हणतो. काय करा जगूबाई. गावातील माणसांचा वैताग बघून जगूबाईनं सायकल दुरुस्तीचे दुकानही बंद करून टाकले. एक दिवस गुरुजींनी जगूबाईला शाळेत बोलावून घेतले. जगूबाई शाळेत गेले.
जगूभाई, तुमच्या पोरानं शाळेत एक गँग तयार केली. तो भाईगिरी करत फिरतो. त्याला काही सांगायला गेलं की म्हणतो, भाईगिरी आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. मुलाचा तो पराक्रम ऐकून जगूभाई केविलवाण्या नजरेने गुरुजीकडे बघत विचारतात, गुरुजी, भाईगिरी ते सज्जनगिरी नावाचं पुस्तक आहे का हो तुमच्याकडं? नाही, गुरुजी सांगतात. तेव्हा जगूबाई परत विचारतात, मग गुरुजी, तुम्हीच मार्गदर्शन करा ना मला. माझ्या बायकोला व माझ्या मुलाला सज्जन कसे होता येईल? गुरुजी त्याच्याकडे मूकपणे बघत राहतात. त्यांनी तरी आता कोणता मार्ग सांगावा?